काल छत्रपती संभाजीनगरमध्ये हृदयाला पिळवटून टाकणारी भयानक अशी घटना घडली। बजाजनगर तीसगाव परिसरामध्ये आणि धुळे सोलापूर महामार्गाच्या लगत असलेल्या खवड्या डोंगरावर जाऊन 18-19 वर्षाच्या कुणाल नावाच्या मुलाने आत्महत्या केली। पर तो एकटाच गेला असं नाही, तर त्याला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे आईवडील सुद्धा गतप्राण झाले आणि एकाच वेळी 3 जण मृत्युमुखी पडले। जवळपास 3-4 तास ही घटना त्या डोंगरावर घडत होती। डोंगराच्या कडेवर जाऊन बाजूला मोठी खदान होती आणि आईवडिलांना तो भीती दाखवत होता, किंबहुना तो प्रयत्न करत होता। आई वडील त्याला समजावत होते। अनेक लोकही त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती, पोलीस यंत्रणा आणि बऱ्याच गोष्टी तिथे एकत्र झाल्या होत्या। परंतु 3 तास मुलाला समजावून सुद्धा अनेकांनी समजून सुद्धा मुलाने ऐकलं नाही। वडिलांचं हृदय मुलाला वाचवण्यासाठी गेले आणि मुलगा आणि वडील दोघंही अकस्मात खाली पडलेत। आईने हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर मुलगा नाही, पती नाही आणि हे पाहिल्यानंतर तिनेही उडी टाकली आणि एकाच वेळी 3 जणांचा मृत्यू त्या घटनेमध्ये झाला। भयानक अशी घटना आहे। अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये ते दृश्य टिपलेलं आहे। त्यानंतर त्याच्या रील बनल्या, की अनेकांनी व्हिडिओ केलेत, टीव्हीवर त्याच्या बातम्या झाल्यात। अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे कोणाकोणाला दोष द्यायला लागलेत। काही जण तर असे म्हणाले की या डोंगराने आतापर्यंत अनेक माणसंच खाल्लेत, या डोंगराला सपाट करून टाका। काही जण असे म्हटले की वडिलांनी मुलाला खूप त्रास दिला असेल, वडिलांची चूक होती, कोणी म्हटले आईची चूक होती, कोणी म्हटले मुलाची चूक होते। असे एक ना अनेक त्याच्यावर भाष्य आणि बातम्या सगळीकडे पसरलेल्या आहेत। दिवसेंदिवस अशा घटना आपल्याला पाहायला भेटत आहे। 2-4 दिवस झाले की तरुण मुलांची आत्महत्या, कौटुंबिक वाद, कौटुंबिक कलह आणि त्याच्यामध्ये एकत्रितपणे माणसं गेलेले आजच्या या काळामध्ये दिसत आहे। काय त्याचे कारण असतील? अनेक कारण आहेत। त्यातील पहिलं कारण असं आहे की आजच्या काळामध्ये माणसं आपली घरची परिस्थिती कशी असली तरी चालेल, परंतु लोकांच्या डोळ्यामध्ये आपण भरायला पाहिजे, बाहेरचं डेकोरेशन दिसायला पाहिजे, आपल्या हातामध्ये मोबाईल असायला पाहिजे, गाडी पाहिजे, गाडीसुद्धा फटफट वाजवणारी ती पाहिजे, गळ्यामध्ये साखळ्या पाहिजेत आणि कायम असा प्रयत्न असा असतो की घरी काही जरी व्यवस्थित नसलं तरी बाहेर आपण टापटीप दिसायला पाहिजे, बाहेर आपली श्रीमंती दिसायला पाहिजे। आणि यासाठी प्रयत्न मुलांचे चालू आहे, कुटुंबाचे चालू आहेत। मुलांच्या संगतीमध्ये राहत असताना मित्राकडे मोबाईल आहे, त्यामध्ये आयफोन असेल, त्याच्याकडे गाडी आहे, त्याचे चांगले कपडे आहेत आणि म्हणून आपल्या मित्राचं ते सगळं आहे म्हणून आपल्यालाही तसं राहायचं आहे म्हणून घरामध्ये हट्ट करतात। हा विचार ते करत नाही की घरामध्ये ती परिस्थिती आहे का, परंतु कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता मित्रामध्ये राहायचं, डेकोरेशनमध्ये राहायचं, टापटीपमध्ये राहायचं। टापटीप राहा, परंतु लोकांना दिसेल कसं, लोकांच्या डोळ्यामध्ये आपण भरू कसं, हा प्रयत्न आजची पिढी करते। बरं, मुलंच करत आहे असं नाही, तर घरामध्ये असलेले वडील हे सुद्धा पाहुण्यांमध्ये वगैरे जरी गेले तर आपण सगळ्यामध्ये उजवे कसे आहोत, आपण श्रीमंत कसे आहोत, आपण मोठे कसे आहोत आणि इतर आपल्यापेक्षा कमी कसे आहेत हेही दाखवण्याचा प्रयत्न करतात। मुलांचे नवीनच लग्न झालेले असेल तर त्यांच्या बायकासुद्धा इतर बायकांचे उदाहरण देतात की तिच्याकडे किती दागिने आहेत, तिच्याकडे किती साड्या आहेत आणि तुम्ही तर असेच आहेत। म्हणजे असे अनेक कारणं आहेत की त्या कारणामुळे आजचे तरुण तणावामध्ये जातात। दुसरी गोष्ट अशी की मुलांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की जगण्यावरचं यांचं प्रेम कमी झालं की काय। जेव्हा आपण हायवेवर असतो तेव्हा बुलेटवर, बाईकवर हे मुलं चालतात, भरधाव वेगाने चालतात, वाकडी तिकडी ती जेव्हा गाडी करतात तेव्हा भीती वाटते, त्यांच्या मृत्यूची नाही आपल्याही मृत्यूची। असं जगण्यावरचं प्रेमच संपलं की काय, असं हे सगळं दृश्य आपल्याला आजकाल पाहायला भेटतं आहे। त्यामुळं केवळ डेकोरेशन जीवन जगायचं, दिखावटी जीवन जगायचं आणि त्या दिखावटी जीवनामध्ये जर कुठे कमतरता निर्माण झाली तर मग अशा प्रकारचे टोकाचे पावलं उचलल्या जातात। दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की लहानपणापासूनच मुलांना सगळ्या वस्तू भेटतात, मग त्याच्यामध्ये खेळणे असतील, वेगवेगळे पदार्थ असतील आणि त्याच्यासाठी मुलं हट्ट करतात की आम्हाला ते पाहिजेत। बरं, आईवडिलांनी ते जर दिले नाही तर लहान लहान
10-11 वर्षाची मुलं रुसतात काय, घरामध्ये भांडणं काय करतात, धिंगाणा काय करतात, आणि त्यामुळं त्या वस्तू दिल्या जातात. किंवा आईवडीलसुद्धा म्हणतात आम्हाला काय कमी आहे, म्हणून मुलांनी मागितल्यापेक्षा त्यांना वस्तू जास्तीत जास्त दिल्या जातात. आणि त्यामुळं मुलांना त्या वस्तू मागितल्यानंतर आपल्याला मिळालंच पाहिजे अशा प्रकारची मानसिकता त्यांच्यामध्ये निर्माण होते. हेही त्याच्यामध्ये कारण आहेत. घरामध्ये असलेले संवाद कमी झालेत. वडील, आई, मुलं एकत्र बसतात कधी? दुर्दैव आहे की आजच्या काळामध्ये मोबाईल वरदान म्हणावं की शाप म्हणावा, तर तो मोठा महाशाप आहे की काय असं वाटायला लागलं आहे. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये आहे. प्रत्येकजण आपलं स्टेटस ठेवतो आहे. बाहेर लोकांना दाखवण्यासाठी आपण स्टेटस ठेवतो आहे, पण घरातली परिस्थिती खरोखर योग्य आहे का? घरामध्ये आपलं भोजन व्यवस्थित होतं आहे का? संभाषण व्यवस्थित होतं आहे का? कधीतरी सोबत आपण फिरायला जातो आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरामध्ये काहीतरी संस्कारिक भजन, चिंतन, काही वाचन होतं आहे का? याकडे कोणाचं लक्ष नाही. केवळ आपण इतरांना दिसू कसं, आपण किती शहाणे आहोत, आपण किती श्रीमंत आहोत, आपण लोकांपेक्षा उजवे कसे आहोत, हा दाखवण्याचा प्रयत्न तिथं चालू आहे. अजून घरामध्ये मुलांना आईवडिलांनी हेही शिकवायला पाहिजे की बाळांनो, हे जे पदार्थ आहेत ना, या पदार्थापेक्षा माणसांना किंमत आहे. हे पदार्थ जड आहेत, हे पदार्थ असतील नसतील, परंतु आपला एकमेकांचा जिव्हाळा जो आहे, घरामध्ये सुख आनंद निर्माण करू शकतो, अशा प्रकारचे संवाद व्हायला पाहिजे. ते संवाद बंद पडलेत. एकूण काय, तर आजच्या या काळामध्ये संवाद होण्याची गरज आहे. पदार्थापेक्षा माणसांची किंमत जास्त आहे हे कळून द्यावं लागणार आहे. आणि लोकांना आपण कसे दिसतोय, आपल्याला लोक काय म्हणतील याच्यापेक्षा आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य कसं जगता येईल याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. लोक काय म्हणतील, सबसे बडा रोग और क्या कहेंगे लोग, अशा प्रकारचा रोग झाला की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. कोण लोक आहेत? जेव्हा आपण दुःखामध्ये असतो तेव्हा कोणी येत नाहीत. आपली परिस्थिती आपल्यालाच निस्तरावी लागते. परंतु आयुष्यभर लोकांचा विचार डोक्यामध्ये घालून अशा प्रकारच्या घटना दिवसांदिवस घडत आहे. हव्यासापोटी तरुण जे आहेत ते व्यसनाकडे वळत आहेत. ऑनलाईन वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईलचे काही सिस्टीम आहेत, त्याच्यामध्ये फसत आहेत, त्याच्यामध्ये पैसा जातो आहे. अनेक गोष्टी की त्याच्यामुळं मुलं बर्बाद होत आहे. बरं, एखादा मुलगा जर बर्बाद झाला, मेला, त्याचं काही बरं वाईट झालं तर ती घटना त्याच्या एकट्यापुरची राहत नाही, तर संपूर्ण परिवारावर त्याचा परिणाम होतो. कालच्या या घटनेनं आपण पाहिलं की वेगवेगळे कारणं सांगताय की आयफोनसाठी त्यांनी हट्ट केला. वडिलांकडे बिचारकडे नसतील पैसे, नंतर घेऊनही दिला असता, परंतु मुलाने हा विचार इतका पराकोटीला घेऊन गेला की त्या मोबाईलसाठी तो मरण्यासाठी निघाला. वडील, आई त्या ठिकाणी गेले. आईचं हृदय किती त्या मुलासाठी पिळवटलं असेल. असं सांगतात की तो मुलगा उडी मारत असताना ती आई म्हणते, बाळा तुझे वडील जर तुला हे देत नसतील, तुला जर वडील आवडत नसेल, वडिलावर जर तुझा राग असेल, तर मी वडिलाशी संबंध तोडून टाकते. तिने गळ्यातलं मंगळसूत्र काढून बाजूला फेकून दिलं. आणि तरीही त्या मुलाला संवेदना वाटली नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ लहानपणापासून वस्तूंवर प्रेम आहे, माणसांवर प्रेम नाही. असे हे सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात. आणि जाता जाता शेवटची गोष्ट अशी आहे की आजच्या मुलांचं ध्येयच मुळामध्ये छोटं झालं आहे. काय पाहिजे? हातामध्ये आयफोन पाहिजे, कपडे पाहिजे झगमग, बसायला फटफटी पाहिजेत, म्हणजे बुलट पाहिजे आवाज करणारे, गळ्यामध्ये साखळ्या पाहिजेत. एवढं सगळं मिळालं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला सगळं काय मिळालं. ध्येय छोटे आहेत. आणि या छोट्या छोट्या गोष्टी जर मिळाल्या नाही तर त्याच्यासाठी हे माणसं मरायला सुद्धा तयार होत आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं असं इतकं मोठं ध्येय आपल्या डोळ्यापुढं पाहिजे की आपण पूर्ण आयुष्यभर जरी झगडलो तरी ते ध्येय पूर्ण होणार नाही. एवढे मोठाले ध्येय जर आपल्या डोळ्यापुढं असतील तर जगण्याची एक ऊर्जा कायम बनून राहत आहे. आणि या टोकापर्यंत मुलं जात नाही. म्हणून प्रयत्न करायला पाहिजे की जगण्यामध्ये पुस्तकांचं वाचन असेल, संगीत असेल, कला असेल, या वेगवेगळ्या प्रकारचा जर आपण संग्रह केला आणि हे ध्येय जर डोळ्यापुढं आपण ठेवलं तर जगणं आनंददायक होऊ शकतं. म्हणून भविष्य काळामध्ये प्रयत्न करावा लागेल की आम्ही जी आहेत, आधुनिक पिढी आहे,
अरे पण हे सगळं आहे, पण तुम्हाला जगता येतं का? जगण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे ते तुम्ही मिळवल्यात का? तर ज्या माणसांनी आपलं जीवन आनंदी बनवलं, ज्यांना जगण्याची रीत आली, अशा माणसांचे चरित्र आपल्या डोळ्यापुढं पाहिजेत, अशा लोकांची संगती आपल्या जवळ पाहिजेत. आणि हे सगळं जर घडून आलं तर आनंदाने आपल्याला जगता येईल. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की भविष्य काळामध्ये आपले मुलं, आपलं कुटुंब सुखी होण्यासाठी काय काय ज्या गोष्टी संस्काराच्या करता येईल आणि त्याला जोडून संपत्ती, या सगळ्या घटना आपण जर केल्या तर अशा प्रकारची कडालोट होणार नाही आणि ते होऊ नये महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारची इच्छा, अशा प्रकारची सदिच्छा आपण करूया. नमस्कार.